त्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून उदगीर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माझ्या मिसेस यांचा फॉर्म भरलेला आहे। तसेच दुसरे 5 नगरसेवक आहेत। एकूण आमचे 5 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे। सर्वप्रथम या नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना एक गोष्ट विशेष नमूद करून सांगायची आहे की गेल्या अनेक वर्षापासून मागील म्हणजे जी निवडणूक झाली 2016 त्याच्यानंतर 4 वर्ष प्रशासक होते आपल्या नगरपालिकेवर आणि मनमानी कारभार जे झालेला आहे, कोट्यावधी रुपयांचे काम काही कोणी नगरसेवक नसताना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना वाटण्यात आलेले आहेत। तसेच मागे भारतीय जनता पार्टीची जी पत्रकार परिषद झाली त्याही पत्रकार परिषदेत आता उदगीरमध्ये त्यांचं अगोदर सगळ्यात अभिनंदन करावं लागेल की एवढा जबाबदारपणे उदगीरच्या विकासासाठी त्यांनी जबाबदारीने काही प्रश्न विचारले, पण त्यांचं उत्तर सुद्धा त्यांना देता येणार नाही। कारण एक हाती सत्ता देऊन जवळपास मला वाटतं बसवराज बागबंदे साहेब 5 वर्ष नगरसेवक असताना एक उदगीर शहराला काहीतरी कामं जर त्यांनी केले असते तर खूप मोठा फरक पडला असता। पण जे प्रश्न 2016ला होते आजपर्यंत ते अनुत्तरित आहेत। सर्वात मोठा उदगीर शहराला भेडसावणारा जो प्रश्न आहे आज वाहतूक कोंडी, त्या निमित्तानं वारंवार मला वाटतं पत्रकारांनी खूप मोठ्या प्रमाणात बातम्या सुद्धा लावलेल्या आहेत। त्याच्यानंतर अतिक्रमणासाठी जे काम उदगीर शहरात झालेलं आहे मला वाटतं कोणते लोकप्रतिनिधी सुद्धा केले नाही। त्याच्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की शहरातले जे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होतं खूप मोठ्या प्रमाणात एक जनतेसाठी लढाई लढण्याचं काम आपल्या उदगीर शहरातील पत्रकार बांधवांनी केलेलं आहे। त्यांचंही ह्या निमित्तानं मी खूप अभिनंदन करतो। आता येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचं जे प्रयोग उदगीरमध्ये चाललेला आहे त्याच्या संदर्भात एक जाणीवपूर्वक मी काही गोष्टी नमूद करायला सांगणार आहे की भरपूर मोठ्या प्रमाणात जे राजकीय पक्ष आहेत आपल्या उदगीरमधले त्यांनी वेगवेगळे आश्वासन दिले की हे करतो ते करतो आणि सत्य परिस्थिती काय आहे आपल्याला सर्वांना माहित आहे। आमच्याकडे प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरून लोकांची का आपल्याला माहिती आहे बच्चू कडू साहेबांचं जे कार्याचं हे आहे त्यांचं कार्य सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे। सर्वसामान्य जे शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा कामगार लोकांसाठी एकदम त्यांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव नेता म्हणजे महाराष्ट्रात बच्चू कडू आहे। दिव्यांग बांधवांच्या बाबतीत सरकारला त्यांचा निधी वाढवण्यासाठी जे उपोषण करून त्यांनी मागण्या त्यांचे जे मान्य केले, एक लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचे एक नीतिमंत उदाहरण आहे बच्चू कडू। त्यांचा आदर्श आम्ही समोर घेऊन उदगीर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही काही काम करायचं हे केलेलं आहे। तर या निमित्तानं मला काही गोष्टी नमूद करायच्या की आपल्या माध्यमातून उदगीरच्या जनतेपर्यंत उदगीरच्या जनतेचे जे प्रश्न आहेत, एक सर्वसामान्य उदगीरकर म्हणून मला जे प्रश्न पडेल, माझं काही कोणी म्हणलं की राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा काही नाही, ठीक आहे, आधी पण ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये नसलो तरी मी भोसले साहेबांचं पीए म्हणून 2005 पासून मी काम केलेलं आहे आणि त्यांचं कार्य मी जवळून बघितलं आणि मी स्वतः त्यांच्या कार्यामध्ये कित्येक वेळेस सहभागी झालो आणि त्या अनुभवातून एक सर्वसामान्य उदगीर करून मला उदगीरकरांसाठी काय करता येईल, मला उदगीरकरांसाठी काय करते त्या उद्देशाने मी आज आपल्याला इथं बोलवलं आहे की माझे काही विचार आहेत, माझे काही धोरण आहेत उदगीरच्या बाबतीत आणि असं नाही की काही आश्वासन देऊन मी उद्या चालून बाकी राजकीय पक्षासारखं विसरले नाहीत। जे मी काही बोलणार आहे त्याच्यानंतर तुम्ही काही प्रश्न त्या बाबतीत एखादा मी समजा उदगीरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे 2022ला मला वाटतं, मला सगळ्या गोष्टी लक्षात आहेत, 2022ला कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेतली होती। आपल्यालाही माहित आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की वाहतूक कोंडीचा एवढा मोठा प्रश्न आहे, पण इथल्या नेतृत्वानं कोणत्याही म्हणजे निव्वळ अकार्यक्षम नेतृत्व म्हणावं लागेल की उदगीरच्या ह्याच्यामध्ये रोज जे आपले जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना जे दैनंदिन जे अडचणी आहेत ते सोडण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही। म्हणजे जे आता सध्याचे जे
काय म्हणतात आपला सत्ताधारी पक्ष होते, ज्यांनी 5 वर्ष सत्ता एक हाती उपभोगली, पण जनतेचे काही कामं केलेले नाहीत. आमच्या निदर्शनास आलेलं आहे. अंतर्गत रस्त्याचा तर एवढा मोठा विषय आहे की ते कितीही बोललं तर त्याच्यावर कमी आहे. तसेच आपल्या उदगीर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं काम आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं नाही. सीसीटीव्ही असो किंवा प्रत्येक चौकात काही मुलं किंवा आता माझे जे बघण्यात आलेल्या त्या जे प्रश्न आहेत, म्हणजे जे शाळकरी मुलं आहेत म्हणा किंवा जे कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत, वेगवेगळ्या चौकात मुलं थांबून त्यांना म्हणजे छेडखानीचे काही प्रकार झालेले आहेत, त्याच्या संदर्भात काही करण्यात आले नाहीत. कोट्यावधी रुपयाचा निधी रस्ते नाले एवढ्या पुरतच आहे का, हा मला प्रश्न विचारायचा आहे. की त्याच्या व्यतिरिक्त काही काम आहेत, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याच्या संदर्भात कुणी काही बोलत नाही. आणि वस्तुस्थिती अशी आहे की वाहतूक कोंडीचा एवढा मोठा प्रश्न होता, त्याच्या बाबतीत फक्त मिटिंगा घेऊन आणि कलेक्टर साहेब घेऊन त्यांनी काही एसपी साहेब पण आले होते, मला वाटतं सगळे पत्रकार बांधव पण होते त्या मीटिंगमध्ये, पण काहीतरी नियम तिथे चर्चा झाली. त्याच्यानंतर 2022 पासून आतापर्यंत रस्त्यावर उतरून कोणतेही कार्य झालेलं नाही. जे प्रशासन आहे उदगीरचं प्रशासन अतिक्रमणाच्या विरोधात काही काम केलेलं नाही. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या जे सत्ताधारी पक्ष आहेत आज जे एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार दिलेले आहेत, त्यांना असं वाटलं की आपलेच उमेदवार निवडून येणार आहेत, पण हेच सत्ताधारी हेच रनिंग नगरसेवक असताना उदगीरकरांच्या माती एवढा डायरेक्ट घरपट्टी आणि नळपट्टीच्या माध्यमातून ह्यांच्या ताब्यात असताना ह्यांनी काही केलं नाही. मला वाटतं सोनी साहेबांनी मी त्यांचं वाचलं होतं की 3000 इकडे तर असं जाहीर केलं की घरपट्टी वाढणार नाही, नळपट्टी पण वाढणार नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की नळपट्टी आणि घरपट्टी वाढवण्यात आलेली आहे. आता मला एक आपल्यासमोर छोटंसं उदाहरण द्यायचं आहे की बाबा नगरपालिका उत्पन्न कमी आहे म्हणून तुम्ही नळपट्टी घरपट्टी वाढवली, बरोबर, पण नगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं, हा माझा प्रश्न आहे सत्ताधाऱ्यांना. की फक्त मोठमोठ्या काय म्हणतील आपल्या काही लोकांना हे करून रॅली काढून किंवा काही जाहीररित्या काही बोलून सगळे प्रश्न सुटणार नाहीत असं मला वाटतं. ग्राउंड रियालिटी हे आहे की वस्तुस्थितीवर जे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काही प्रयत्न झालेले नाहीत आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करताना त्याचे समाधानकारक उत्तर देण्याचा पर्याय मी माझ्या माध्यमातून करणार आहे, हे मी आज इथं जाहीरपणे आपल्याला सांगू इच्छितो. आणि आज ह्या सगळ्या गोष्टी बोलताना त्याच्या पाठीमागे एक पार्श्वभूमी आहे की कोणी उठून नगराध्यक्षाला थांबलेला आहे किंवा काही बोललेलं आहे आश्वासन तर अशातला भाग नाही. मी एक उच्च शिक्षित आहे आणि ह्या सर्वसामान्य जनतेला दररोज भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक कशी करता येईल त्याच्या माझ्याकडे समाधानकारक उत्तर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त उदगीरमध्ये जे आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी बिनबोवाटपणे कुणालाही खैरात सारखं वाटण्यात आलेलं आहे. काही आता माझ्या विकासनगरमध्ये तुम्हाला सांगतो, मी जिथे राहतो तुम्ही चला माझ्यासोबत तिथं बघा, मी 30 वर्षापासून तिथं राहतो, आज नाली नाही तिथं. तसे तिथं काही भाग असे तिथं रहदारी नाही किंवा घरं नाहीत. आमचे निरोधे साहेब आहेत त्यांना माहित आहे, ज्या ठिकाणी लोकांची आवक जावक नाही तिथं गाडी म्हणून पास होतो त्या ठिकाणी हिने 50-50 लाखाचे सिमेंट रोड करून टाकले. आणि भ्रष्टाचाराबाबतीत तर बोलायची काही गरजच नाही. LICच्या त्यातले तिथे रहिवाशी आहेत, मी त्यांचा शेजारी आहे, निरोधे साहेब त्यांना माहित आहे. डबल रस्ता केला का नाही, 2 महिन्यात मला वाटतं 30 ते 40 लाखाचा रस्ता अक्षरशः हे माती होऊन गेला. मग तिथल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर रस्ता त्यांना डबल करावा लागला. कांबळे साहेब बी तिथं राहतात, त्यांनाही माहित आहे तिथल्या रस्त्याची पार्श्वभूमी, मी सगळं खोडून सांगणार नाही. हे माझं त्यांचं भेटणं कधी कधी होतंय. ते आमचे भोसले साहेबाचे एकदम जुने सहकारी आहेत, काय त्यांचा आमचा ऋणानुबंध खूप जुना आहे. त्यांचा बहुतेक तिकडे पलीकडे ह्याच्याकडे जातात, कल्पना थिएटर तिकडे जात असतील त्या रस्त्यानं. तर मला हो समाज उपयोगी उदगीरकरांसाठी काय काम केलं ते सांगा. मी काही केलं नाही. ह्याच्या पुढच्या काळात मी करण्याचं आश्वासन दिलेलं आणि त्या जे प्रश्न आहेत त्याची मला जाण आहे आणि ती जबाबदारीपूर्वक सोडवण्यासाठीचे जे समाधानकारक पर्याय आहेत ते मी सक्षमपणे सोडू शकतो. त्या धर्तीवर मी आज उमेदवारी भरलेली.
पदाधिकारी होते ते कोणतंच काम केले उदगीर शहरात. बिलकुल केलेत की काही ठराविक कार्यालय म्हणा किंवा असं काही काहीच काम झालं नाही असं नाही, पण जे मूळ प्रश्न आहेत काय ते सोडवण्याच्या शालेय शिक्षणाच्या बाबतीत आज लातूरमध्ये जाऊन बघा तुम्ही, नगरपालिकेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या शाळा आहेत, शैक्षणिक कर इथं भरून देतात आणि हाच मुद्दा मी 2016 मध्ये पण उपस्थित केला होता, पण त्यावेळेस पण जनतेने आम्हाला साथ दिली नाही. काही अडचण नाही, एकदा आम्हाला धारा पाडू द्या, पण ह्या पुढील काळात आम्ही जनतेच्या 2016 साथ दिली असती तर तुम्ही 9 वर्षाचं काम केलं असतं समाज उपयोगी, तर तुम्हाला जनता साथ दिली असती. बिलकुल. आता तुम्हाला 40 वार्ड आहे, 40 वार्डामध्ये तुम्हाला 5 नगरसेवक मिळाले, तर तुम्ही नगराध्यक्ष कसं निवडून येणार सांगा की. आम्ही लोकांपुढे चाललो ना, आम्ही पत्रकार साहेब आम्ही लोकांपुढे चाललो, लोक ठरवतील की आम्ही नाही नाही त्या प्रश्नाची जाण आहे, आम्हाला संधी द्या म्हणून म्हणणार ना. बोला तुम्ही बोला. हा जनशक्ती पार्टी भाजपची पार्टी म्हणून चर्चा आहे उद्योगमध्ये. भाजपची ब टीम आहे किती, हा ते किती बी टीम आहे तेही सांगा मला. चला बिलकुल जे आरोप आहे मी आपला उत्तर देऊ इच्छितो की हा आरोप तथ्यहीन आहे, ह्याच्यामध्ये कोणतेही बेस नाही. कोणी काही जर आरोप करत असतील काय प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून बच्चू भाऊ कडू यांचे जे कार्य आहे पूर्ण महाराष्ट्राला आहे. हा आमची पुण्या पक्षासोबत नाही, आमची लढत आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमच्या उद्गीरच्या जनतेनं एका नवीन विचाराच्या नवीन ध्येय धोरणाच्या लोकांना संधी द्यावी, हे आमची इच्छा आहे. अजून कुणाचे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत विनोद तेलंगे, त्यांनी पण आहेत. हो बिलकुल बिलकुल, त्यांना माझ्या पत्नीला सहकार्य करण्याची माझी भूमिका राहील, त्याच्यामध्ये काही हे नाही. त्यांना जे काही सहकार्य मला करता येईल ते मी करू. आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने इथं पत्रकार परिषद आयोजित केली होती उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात. तर आमच्या विनंतीस मान देऊन सर्व पत्रकार बांधव इथं उपस्थित राहिले, त्यांचे खूप खूप आभार. आणि ह्या पुढील काळातही आपल्यासोबत असंच जनसंवाद राहील आणि तुमच्या समन्वयाने आणि आपल्या माध्यमातून उदगीरकरांच्या जनतेला मी एकच विनंती करू इच्छितो की ह्यावेळेस जे ठराविक एक म्हणजे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना मतदान न करता आम्हाला एक संधी द्यावी, ही एक विनंती आहे. बस याच्यात सांगितलं तेच सांगितलं.